नमस्कार, मी क्षितिजा. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर लास्ट वीक मी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये मी घरातूनच फोन वापरून सोशल मीडिया एजन्सी किंवा ग्राफिक डिझायनिंग एजन्सी कशी रन करते आणि माझ्यासाठी एक छान असा इन्कम सोर्स कसा जनरेट करते, तर याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली होती. म्हणजे मी ॲक्च्युली काय प्रोसेस करते तर हे सगळं मी डिटेलमध्ये सांगितलं होतं. आणि त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप अनबिलिव्हेबल व्ह्यूज दिलेले आहेत. ॲक्च्युली आता 1 मिलियन व्ह्यूज तिथे क्रॉस होत आलेले आहेत, लवकरच होतील, आय होप सो. तर या व्हिडिओसोबतच या इतक्या साऱ्या व्ह्यूजसोबतच माझ्याकडे खूप साऱ्या इन्क्वायरीज आल्या की मी जे काम करते तर ते काम आम्हालासुद्धा शिकायचं आहे. म्हणजेच आपल्याकडे जो ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स आहे तर तो आम्हालासुद्धा करायचा आहे. तर नक्कीच ती जी बॅच होती 26 तारखेची तर ती हाऊसफुल झालेली आहे. आणि आता सेकंड बॅच जी आहे तर ती 1 एप्रिलला चालू होणार आहे. 1 एप्रिलपासून दुपारी 1:30ची बॅच आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग जे की कॅनवावरती असणार आहे तर ते सगळं स्टेप बाय स्टेप शिकवलं जाणार आहे. प्लस फक्त कोर्स करायचं नाही, आपल्याला कोर्स करून झाल्यानंतर त्यातून इन्कम सोर्स कसा जनरेट होणार आहे, म्हणजे तुम्हाला क्लायंट्स कसे मिळणार आहेत, तुम्ही एजन्सी कशी सेटअप करू शकता, तर याच्याबद्दल माहिती देणारं सविस्तर सेटअप एक सेमिनार असणार, तो सगळा त्या कोर्समध्येच इन्क्लूड असणार आहे. याची फीस फक्त आणि फक्त 1000 रुपीज आहे. तर ज्या लोकांना एनरोल करायचं आहे तर त्या लोकांनी नक्की एनरोल करा. फीस 1000 रुपीज आहे, कारण हे आपले लाईव्ह लेक्चर्स असतात, तर त्यामुळे नक्कीच मी माझा टाईम इन्व्हेस्ट करते आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला ही फीस जी आहे तर ती चार्ज करते. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल 1 तारखेच्या बॅचला, 1 एप्रिलचा, तर नक्कीच मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर ॲड करते, त्या बॅचसाठी तुम्ही एनरोल करू शकता. तर आता अजून एक पार्ट म्हणजे या बॅचसाठी खूप साऱ्या इन्क्वायरीज येत होता. त्यामध्ये मी जसं सांगितलं की 90% इन्क्वायरीज ज्या तर त्या लेडीज होत्या आणि त्यामध्ये सुद्धा त्या 90%मध्ये सुद्धा 80 to 90% लेडीज ज्या होत्या तर त्या माझ्यासारख्या सेम मदरहूडच्या फेजमधून जात होत्या. म्हणजे लहान मुलांची रेस्पॉन्सिबिलिटी होती आणि त्यामुळे त्यांना एक प्रकारचा स्ट्रेस आपण म्हणू शकतो, जो की सध्या त्या निग्लेक्ट करत आहेत, पण तो स्ट्रेस त्यांना आतल्या आत खूप त्रास देतो. तर तो स्ट्रेस असा होता की मी इतकी चांगली डिग्री घेतली आहे, म्हणजे खूप साऱ्या महिला ज्या आहेत तर त्या MBA झालेल्या, BCA झालेल्या आहे, MCA झालेल्या आहे, तर इतकं हायर एज्युकेशन असूनसुद्धा आम्हाला घरात बसावं लागतं आणि स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फॅमिलीसाठी कोणत्याही प्रकारे फायनान्शियली आम्हाला सपोर्ट करता येत नाही. तर हा जो गिल्ट होता तर तो त्या मॉम्समध्ये खूप जास्त बघायला मिळत होता. आणि 10% महिला अशा पण होत्या की त्यांना त्या फुल टाईम जॉब करत आहेत. कारण सध्या मी जसं बोलते की जी लाईफस्टाईल आपण जगतो आहे किंवा जगण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्यासाठी कुटुंबासाठी आपल्या एकापेक्षा जास्त लोकांचा जर इन्कम सोर्स असेल तर आपल्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल असतं. तर त्याचप्रमाणे त्या ज्या महिला आहेत, 10% ज्या महिला आहेत तर त्या जॉब करतात, लहान मुलांना एकतर डे केअरमध्ये ठेवत आहेत किंवा घरात काही लोक आहेत तर त्यांच्यासोबत ठेवत आहेत, तर काही प्रकारे मॅनेज करत आहेत. पण त्यांनासुद्धा गिल्ट आहे की मी बाहेर जाऊन काम करते आणि मी माझ्या लहान मुलांना त्यांच्यावरती त्यांची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर ती मी नाही घेऊ शकत आहे. आणि मला घरातून काम करायला आवडेल, म्हणजे वर्क फ्रॉम होम जर तुमच्याकडे काय असेल तर नक्कीच आम्हाला काम करायला आवडेल. त्याप्रमाणे जर काय असेल तर नक्की आम्हाला गाईड करा. तर ज्या लोक घरात आहेत तर त्यांनासुद्धा एक प्रकारचा स्ट्रेस आहे, गिल्ट आहे की आम्ही फक्त घरीच आहोत, आम्हाला बाहेर जाता येत नाही. प्लस जे लोक बाहेर जात आहेत, जे लोक जॉब करत आहेत, जे त्यांचं करिअर सेट करत आहेत तर त्या लोकांनासुद्धा गिल्ट आहे की आम्ही आमची जी मदरहूडची फेज आहे तर ती एन्जॉय नाही करू शकत आहे, लहान मुलांकडे जे आहे तर ते आम्ही लक्ष नाही देऊ शकत आहे. तर गिल्ट जे आहे तर ते दोन्ही मॉम्समध्ये आहेत, जे नॉन वर्किंग मॉम्स आहेत किंवा वर्किंग मॉम्स आहेत तर दोन्ही मॉम्समध्ये आहेत. तर त्यामुळं आता त्या पूर्वीच्या काळी आपल्याकडे जे आहे तर ते अशा टाईपचे वर्क फ्रॉम होमवाले जॉब्स आहेत तर ते अवेलेबल नव्हते. पण आत्ता आपल्याकडे वर्क फ्रॉम होमचे जॉब्स जे आहेत तर ते अवेलेबल आहेत आणि आपण आपल्या टाईमनुसार हे जॉब्स आहेत तर ते करू शकतो. म्हणजे अगदी आपल्याला 1 तास काम करायचं आहे, 4 तास करायचं आहे किंवा आपल्याला फुल टाईम घरातून काम करायचं तर त्या अकॉर्डिंगली आपण प्लॅन करू शकतो. आणि या सगळ्या महिलांचे हे सगळे प्रॉब्लेम्स ऐकून असं लक्षात आलं की सध्या करिअर वर्सेस मदरहूड तर हे खूप जास्त मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. या कन्सेप्टवरती लक्ष देण्यासाठी, फोकस करण्यासाठी खूप मोठी गरज आहे. कारण ज्यावेळी एखादी मुलगी 19 ते 22 किंवा 25 म्हणजे 19 to 25 एजपर्यंत असते त्यावेळी ती तिच्या करिअरवरती किंवा तिच्या स्टडीजवरती खूप जास्त फोकस असते, ॲम्बिशियस असते, सेल्फ कॉन्फिडन्स खूप पीक लेवलला असतो, लाईफकडे बघण्याचा जो ॲटिट्यूड असतो तर तो वेगळा असतो, काही स्वप्न असतात. तर या बऱ्याच गोष्टी तिच्याकडे 19 ते 25 वयापर्यंत येत असतात. पण ग्रॅज्युअली ज्यावेळी ती लेट 30s किंवा 40sपर्यंत जाते तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ऑटोमॅटिकली चेंज व्हायला लागतात. म्हणजे तिच्या लाईफकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो किंवा जो ॲटिट्यूड असतो तर तो ऑटोमॅटिकली ग्रॅज्युअली जो आहे तर तो चेंज व्हायला लागतो.
म्हणजे ज्यावेळी लग्न होतं तर त्यावेळी तिथल्या काही सिच्युएशन्स असतील तर त्या अकॉर्डिंगली तिला चेंज व्हायला लागतं, तिचा फोकस जो आहे तर तो चेंज करावा लागतो. आणि त्यानंतर फायनली ज्यावेळी मदरहूडच्या फेजमध्ये येते तर त्यावेळी तिला कम्प्लिटली म्हणजे जो ॲटिट्यूड आपला वयाच्या 19व्या वर्षी किंवा 20व्या वर्षी असतो तर तोच ॲटिट्यूड आपल्या 30व्या वर्षी किंवा 40व्या वर्षी असेल असंच नाही आहे. किंवा प्रायोरिटीज ज्या आहेत तर त्या चेंज झालेल्या असतात. एखादी मुलगी ज्यावेळी 19 to 20मध्ये असते तर तिची फर्स्ट प्रायोरिटी असते की तिची करिअर जे आहे तर ते चांगलं असावं. पण ज्यावेळी ती लेट 30s किंवा 40sमध्ये येते तर त्यावेळी तिची प्रायोरिटी जी आहे तर ती तिची फॅमिली बनते आणि नक्कीच बनली पाहिजे. कारण ओव्हरऑल आपण जे आपलं करिअर करणार आहोत किंवा जो इन्कम आपण जनरेट करणार आहोत स्वतःसाठी तो आपण फक्त आणि फक्त आपल्या फॅमिलीसाठी किंवा आपल्या फॅमिलीच्या ज्या गरजा आहेत तर त्या भागवण्यासाठी आपण करत असतो. त्यामुळे मला असं वाटतं वैयक्तिक की फॅमिली जी आहे तर ती आपली पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की फॅमिली आपली प्रायोरिटी असली पाहिजे की करिअर आपलं प्रायोरिटी असली पाहिजे. कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाची कमेंट मी नक्कीच वाचणार आहे आणि त्याच्यावरती मी स्टडीसुद्धा करणार आहे. सो कमिंग बॅक टू द मदरहूड, तर मदरहूड एक अशी फेज आहे जी की कोणत्याही एका महिलेच्या आयुष्यामध्ये खूप जास्त आनंददायी किंवा सुखद आपण म्हणतो तर त्या टाईपची जी ती फेज आहे. करिअर जे आहे तर ते कोणीही करू शकतं, कोणालाही करिअर जे आहे तर ते कुठलीही व्यक्ती असेल करिअर करू शकते. पण मदरहूडची जी फेज आहे तर ती देवाने फक्त आणि फक्त आपल्या लेडीजना दिलेली आहे. आणि आय थिंक ही खूप एक नाजूक मूवमेंट असते किंवा एक अशी मूवमेंट असते की जी प्रत्येकाने एन्जॉय करावी इफ पॉसिबल. कारण ज्यावेळी आपण करिअरवरती फोकस करतो सुरुवातीला आणि आपण ज्यावेळी आपल्या लेट 30s किंवा 40sमध्ये आपण ज्यावेळी बेबी प्लॅन करायचा प्रयत्न करतो तर त्यावेळी नक्कीच आपल्या बॉडीमध्ये काही ना काहीतरी फिजिकल कॉम्प्लिकेशन्स यायला लागतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की बेबी प्लॅनिंग जे आहे किंवा मदरहूडची फेज जी आहे तर ती प्रत्येकाने एन्जॉय करायला हवी आणि तितकंच त्या फेजलासुद्धा महत्त्व जे आहे तर ते दिलं पाहिजे. आणि रेझिंग अ किड, एखादं मूल किंवा एखादी लाईफ आपण जन्माला घालतो तर त्या लाईफला आपण नर्चर करतो तर ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्यावरती. कारण आपण फक्त आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा नाही, म्हणजे आपण एका फक्त बाळाचा सांभाळ नसतो करत तर आपण उद्याच्या भविष्याचा जो सांभाळ आहे तर तो आपण आज करत असतो. म्हणजे जे बाळावरती आपण जे आपलं शिक्षण झालेलं आहे तर ज्या लेडीज विचार करतात की इतकं शिक्षण झालेलं आहे, इतकी डिग्रीज आहेत, हायर एज्युकेशन झालेलं आहे पण त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण इन्कम सोर्स नाही जनरेट करू शकत. तर ज्या महिलांना असं वाटतं की आपले हायर एज्युकेशन झालेलं आहे आणि आपण आपल्यासाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी कुठल्याही प्रकारचा इन्कम सोर्स जनरेट नाही करू शकत आहे, फायनान्शियल बाबतीत कुठल्याही प्रकारचा हातभार असा नाही लावू शकत आहे आणि आपल्याला लहान मुलं जी आहेत तर ती घरात सांभाळायला लागतात, तर त्या महिलांना मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण जे शिक्षण घेतलेलं आहे तर ते फक्त आणि फक्त आपल्याला इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी नसतं, तर आपली जी लाईफ आहे तर लाईफकडे बघण्याचा जो ॲटिट्यूड आहे तर तो चेंज होतो. पॉझिटिव्ह थिंकिंग वाढतात, विचार आपले चांगले होतात आपल्या शिक्षणामुळं आणि हेच सगळे संस्कार जे आहेत तर ते आपल्या मुलांमध्ये देऊन आपल्या मुलांचं जे फ्युचर आहे तर ते आपण छान सेक्युअर करू शकतो. त्यांना चांगलं सवय लावून, चांगले संस्कार देऊन किंवा त्यांच्यामध्ये अशा छान छान सवयी आपण रुजवू शकतो ज्यामुळं उद्याचा त्यांचं जे फ्युचर आहे तर ते चांगलं होतं. तर आपण ॲज अ आपण आईची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर ती फक्त आत्ता फक्त प्रेझेंटमध्ये नाही तर फ्युचरमध्ये, आणि ते फक्त आपलं फ्युचर नाही तर आपल्या घराच्या फ्युचरसोबत आपल्या जे समाजाचं फ्युचर आहे किंवा आपल्या देशाचं, आपल्या राष्ट्राचं जे फ्युचर आहे तर ते आपल्या आई आत्ता सध्या प्रेझेंटमध्ये ज्या आया आहेत तर त्यांच्या हातामध्ये आहे. उद्याच्या देशाचा जो नागरिक होणार आहे तर त्याला घडवण्याचं जे काम आहे तर ते आपल्याकडं आहे. तर ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक आईने ही रिस्पॉन्सिबिलिटी तितक्याच प्रामाणिकपणे आणि तितक्याच काळजीने, तितक्याच प्रेमाने सांभाळायला हवी. आणि आता वर्क फ्रॉम होमचा जो एक आपण बोलतो डार्क साईड आहे तर ती सांगायची झाली म्हणजे वर्क फ्रॉम होममध्ये सुद्धा ज्यावेळी आपल्याला रिकामा वेळ मिळतो तर त्यावेळी आपण आपल्या ऑफिसचं काम करत असतो आणि यावेळीसुद्धा महिलांना खूप जास्त गिल्ट असतो की मला रिकामा वेळ मिळतो आहे, मी माझ्या मुलासोबत नाही घालवू शकत आहे, मी माझ्या मुलाला पार्कमध्ये नाही नेऊ शकत आहे किंवा बाहेर फिरायला नाही नेऊ शकत आहे, त्याच्यासोबत खेळू नाही शकत आहे.
तर मला जो रिकामा वेळ मिळतो तर त्यावेळीमध्ये मला काम करावं लागतं. तर इथे सुद्धा आपल्या महिलांना गिल्ट असतं. म्हणजे तिन्ही प्रकारच्या महिला आहेत. ज्या बाहेरून काम करत आहेत तर त्यांनासुद्धा गिल्ट आहे, ज्या घरात आहेत फक्त तर त्यांनासुद्धा गिल्ट आहे, आणि ज्या पार्ट टाईम काम करत आहेत, वर्क फ्रॉम होम करत आहेत तर त्यांनासुद्धा गिल्ट आहे. तर मला या तिन्ही कंडिशन्सवरून एकच गोष्ट सांगायची आहे की प्रत्येक महिलेने आपण स्वतः एक इंडिव्हिज्युअल आहे, तर या अकॉर्डिंगली विचार केला पाहिजे. त्या अकॉर्डिंगली आपण आपल्या ज्या करिअर ऑप्शन्स आहेत तर त्या पण चूज केल्या पाहिजेत. म्हणजे नक्की तुमच्या कुटुंबाला आपण विचार केला पाहिजे की आपल्या कुटुंबाला जे आहे तर ते फायनान्शियल बाबतीत आपला सपोर्टची गरज आहे का. जर असेल तर आपण आपला टाईम इन्व्हेस्ट करू शकतो का. आपल्या लहान बाळ असेल तर लहान बाळाला आपण कसं सांभाळणार आहोत किंवा कसा टाईम मॅनेज करणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर आपण या प्लॅन केला पाहिजे. कुठल्याही गोष्टी अशा सडन होत नसतात की लगेच आज मी कामाला लागली आहे किंवा आज मी वर्क फ्रॉम होम करते तरी आपोआप बाकीच्या गोष्टी मॅनेज होतात. तर असं नसतं आहे. कुठलीही गोष्ट ज्यावेळी आपण करत असतो तर त्यावेळी त्या गोष्टीला जो आहे तर तो वेळ दिला गेला पाहिजे. नक्कीच तुम्ही तुमच्या कुटुंबाची, तुम्ही तुमच्या फॅमिलीची नीड जी आहे, गरज जी आहे तर ती ओळखून तुम्ही तुमच्या करिअरला किती प्रायोरिटी द्यायची. तुमच्या मदरहुडला तर मी म्हणते की 100% पहिली प्रायोरिटी तुमची जर फॅमिली असेल तर फॅमिलीला द्या, आणि त्यानंतर तुम्हाला किती वेळ मिळतो आहे तर त्या वेळेमध्ये तुम्ही तुमचा जो करिअर आहे तर तो प्लॅन करायचा विचार करा. कारण मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते, माझं जे आहे तर ते मेकॅनिकलमध्ये झालेलं आहे शिक्षण, पण घरातून म्हणजे वर्क फ्रॉम होमसाठी मला अपॉर्च्युनिटीज मिळाल्या या फील्डमध्ये. कम्प्युटर फील्ड नाही म्हणू शकत आपण, सोशल मीडिया मार्केटिंग जे फील्ड आहे तर या फील्डमध्ये मला वर्क फ्रॉम होमच्या अपॉर्च्युनिटीज मिळाल्या, आणि त्यामुळे मी माझं जे फील्ड आहे तर ते मेकॅनिकलमधून या फील्डमध्ये गेले 4 वर्ष जे आहे तर ते शिफ्ट केलेलं आहे, आणि 4 वर्ष मी घरातूनच काम करत आहे. आणि नक्कीच मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, पण तरी मी थोडक्यात सांगते. मी ग्राफिक्स डिझाईन करत आहे, म्हणजे जे ॲडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स असतात तर ते डिझाईन करते. त्याच्यासाठी मला कुठल्याही प्रकारचा कंपल्सरी लॅपटॉप जो आहे तर तो लागत नाही. माझं जे काम आहे तर ते मी 100% मोबाईलवरून सुद्धा करू शकते. हे जे ग्राफिक्सचं काम आहे तर याचे मी कोर्सेससुद्धा घेते, क्लासेससुद्धा घेते. म्हणजे माझ्यासारख्या ज्या महिला आहेत किंवा स्टुडंट्स असतील ज्यांना एक स्वतःसाठी पार्ट टाईम इन्कम सोर्स जनरेट करायचा असेल तर त्यांना मी बेसिकपासून गाईड करते. नक्कीच हे कोर्सेस तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल असतात, फ्रीमध्ये अवेलेबल असतात. नक्कीच जर तुम्हाला चांगल्या प्रकारे गायडन्स मिळत असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. पण माझ्या इथे जर तुम्ही एनरोल केला तर मी बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकवते. प्लस तुम्हाला जो आहे तर तो फक्त कोर्स करून एखादी स्किल आपल्यामध्ये असून काहीच उपयोग नाही. कारण माझ्याकडे खूप सारे ग्राफिक डिझायनर्स आहेत तर ते बोलत आहेत की मॅम आम्हाला ग्राफिक डिझायनिंग येतं आहे पण आम्हाला क्लायंट्सच नाही मिळत आहेत. मग तुमचा एखादी स्किल असून काय उपयोग आहे जर तुम्हाला त्याच्यापासून एक इन्कम सोर्स जनरेट करता येत नाही आहे. तर आपल्याकडे या कोर्ससोबत एक इनबिल्ट सेमिनार असतो. सेमिनारमध्ये कुठलाही आपला जो बिझनेस आहे, ग्राफिक डिझायनिंगचा जो बिझनेस आहे तर तो कसा बूस्ट करायचा, आपल्याला त्या थ्रू क्लायंट्स कसे मिळतील, किंवा आपण एक ग्राफिक डिझायनिंगची एजन्सी किंवा सोशल मीडिया मार्केटिंगची एजन्सी कशी चालू करू शकतो, आपण ॲज इंडिव्हिज्युअल कसं काम करू शकतो, किंवा आपण ॲज अ टीम मेंबर्स जर आपण आपल्याकडे घेतले तर आपण कसं काम करू शकतो, हे सगळे डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला सेमिनारमध्ये दिलेली जाते. तर नक्कीच जर तुम्हाला या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला फक्त इन्कम सोर्सचे याच्यामध्ये म्हणजे इन्कमचे अपॉर्च्युनिटीज आहेत म्हणून तुम्ही हा कोर्स करू नका. म्हणून तुम्ही हा जर कोर्स केला तर फक्त तुम्ही कोर्स कराल आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जर डीपमध्ये इंटरेस्ट नसेल तर काहीच उपयोग नाही आहे. फक्त आणि फक्त जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तरच तुम्ही हा कोर्स करा. 1 महिन्याचा कोर्स आहे, 1 महिन्याचे लाईव्ह लेक्चर्स असतात, त्यानंतर 15 दिवस प्रोजेक्ट्स असतात जे मी शिकवलेलं आहे तर ते तुम्हाला कितपत समजले तर ते मी बघते, आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसाचा सेमिनार असतो. सेमिनारसाठी कुठल्याही प्रकारचे ॲडिशनल चार्जेस जे आहेत तर ते आपण चार्ज करत नाही. फक्त आणि फक्त 1000च्या कोर्समध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या इनबिल्ट येतात. रजिस्ट्रेशन्स ओपन आहेत 1 तारखेच्या बॅचचे दुपारचे. तर नक्कीच जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर एनरोल करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा जो आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे तर या व्हिडिओवरती तुमचे काय विचार आहेत, तुमचे काही प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करताय, मदरहूडची फेज
मधून जाताना किंवा करिअर बॅलन्स करताना, तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमचे कमेंट्स वाचायला किंवा तुमचे प्रॉब्लेम्स ऐकून घ्यायला मला नक्कीच आवडेल. त्याच्यावरती आपण सगळ्या मिळून काही ना काहीतरी सोल्युशन्स काढूयात. तर ही व्हिडिओ तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह, मोटिवेशनल जर वाटली असेल तर तुमच्यासारख्या किंवा माझ्यासारख्या ज्या महिला आहेत तर त्या महिलांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.